नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, जगातील जवळजवळ 115 पेक्षा अधिक देशांमध्ये भात पिकाची लागवड केली जाते. आशिया खंडाचा जर विचार केला तर आशिया खंडातील 8 ते 10 देश असे आहेत जिथे प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. नावच घ्यायचं झालं तर भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, बर्मा, कंबोडिया, थायलंड, फिलिपिन्स, व्हिएटनाम या सर्व देशांमध्ये भात पिकाची लागवड केली जाते आणि मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते. याच देशांप्रमाणे आपल्या देशात सुद्धा अनेक राज्यांमध्ये भात पिकाची लागवड केली जाते. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला कल्पना आहे की कोकणातील 5 जिल्ह्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड केली जाते आणि विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भात पिकाची लागवड केली जाते. पण मंडळी, 2 महत्त्वाच्या गोष्टी मला आपल्याला सांगायच्या की जेव्हा भात पिकाच्या लागवडीखालील क्षेत्राचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की चायना म्हणजे चीन सर्वाधिक किंवा सर्वसमोर आहे, सर्वांच्या समोर आहे. कारण त्या देशामध्ये भात पिकाच्या लागवडीखालील जे क्षेत्र आहे ते प्रचंड आहे. पण उत्पादनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की भारताचा अव्वल नंबर आहे. कारण उत्पादन आपल्या देशामध्ये सर्वाधिक घेतलं जातं. कारण आपल्या देशामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भात पिकाची लागवड केली जाते. पण मंडळी, नाण्याची दुसरी बाजू आपल्याला हेही सांगते की जेव्हा उत्पादकतेचा आपण विचार करतो म्हणजे प्रोडक्टिव्हिटीचा जेव्हा आपण विचार करतो प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी, तर ते चित्र जरासं निराशाजनक आहे. आणि त्याचं कारण असं आहे की उत्पादकता जेव्हा कमी येते त्याला अनेक कारणं आहेत. त्यातलं प्रमुख जे कारण आहे ते किडींचा प्रादुर्भाव. आपण जर बघितलं तर किडींचा प्रादुर्भाव झाला आणि आपण वेळीच त्याचं नियंत्रण जर नाही केलं तर उत्पादकतेमध्ये जवळपास 30 ते 40% किंवा त्याहीपेक्षा जास्त उत्पादकतेमध्ये घट येऊ शकते. आणि म्हणूनच किडींचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की तसं भात पीक जे आहे त्याच्यामध्ये बरेच वेळा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. त्यामुळे त्याचं अर्थशास्त्र अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून किडींना ओळखून किडींचं वेळीच नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे. मंडळी, हाच आजचा विषय आहे, भात एकात्मिक कीड व्यवस्थापन. मंडळी, याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा फोन करून, कारण हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे. फक्त फोन करून जेव्हा प्रश्न आपण विचाराल तेव्हा आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा, स्पष्ट विचारा, म्हणजे वेळेची बचत होईल. मंडळी, आज या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक विनायक जालगावकर. जालगावकर हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी अंतर्गत कर्जतला, रायगड जिल्ह्यामध्ये प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आहे. तिथे कीटकशास्त्रज्ञ म्हणून या पदावर ते कार्यरत आहेत. यापूर्वी पण कार्यक्रमामध्ये एकदा सर सहभागी झाले. सर नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सर, आपला लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, त्यामुळे दर्शकांना डायरेक्ट फोन करून आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील ते विचारतीलही, मला खात्री आहे. फोन नंबर त्यांना पहिले सांगूया. मंडळी, फोन नंबर आमचे नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आणि नंतरच फोन लावायचा आहे. सर, सुरू करूया कार्यक्रमाला. हो सर, आता भात पिकाचा जेव्हा आपण विचार करतो किंवा लागवडीचा विचार करतो तर नेमक्या कोणकोणत्या प्रकारच्या किंवा किती प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो, काय सांगता येईल? आपण भात पिकाचा जर विचार केला तर साधारण 100 पेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव आपल्याला भात पिकावर दिसून येतो. पण आपण जर आपल्या महाराष्ट्राच्या कोकण विभागाचा विचार केला तर भातावर महत्वाची खोड कीड आहे किंवा पाने गुंडाळणारी आळे, सुरळीतील आळी आहे, लष्करी आळी आहे, निळे भुंगेरे आहेत किंवा तपकिरी भुंगेरे आहेत. ह्या ज्या किडी आहेत ह्यांचा प्रादुर्भाव आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. सर, आता आपण जर बघितलं तर आता खरीप हंगाम म्हणजे पावसाळा सुरू आहे आणि कोकणात जर आपण प्रवास केला तर आपल्या लक्षात येईल की सर्वत्र आपल्याला भात पिकाचं क्षेत्र बघायला मिळतं. सर, सद्यस्थितीमध्ये या महिन्यामध्ये कोणत्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आला असेल किंवा असेल पिकांवर, काय सांगता येईल? आता जर आपण एकंदरीत पीक परिस्थिती बघितली तर आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे 80 ते 90% शेतकऱ्यांच्या लावण्या पूर्ण झालेल्या आहेत. पण एक बघितलं आम्ही तर 15-20 दिवसापूर्वी एक सर्वेक्षण केलं, त्यात नर्सरीमध्ये रोपवाटिकेमध्ये खोड किड्याचा प्रादुर्भाव कर्जत आणि त्याच्या जवळपासच्या गावामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला. आणि आता एक आठवड्यापूर्वीची जर गोष्ट घेतली तर संगमेश्वर तालुका
किंवा पोलादपूर, रायगडमधील पोलादपूर किंवा सिंधुदुर्गमधील काही तालुक्यांमध्ये किंवा काही गावांमध्ये निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतोय. सर, जेव्हा भात पिकाच्या लागवडीचा विषय निघतो तेव्हा खोडकिडीचा हा विषय निघतोच, तर खोडकिडीचा प्रादुर्भाव नेमका कसा होतो, कशी सुरुवात होते, त्याविषयी दर्शकांना सांगणं गरजेचं, काय सांगता येईल? आता खोडकीड पहिली तर सगळ्यात महत्त्वाची भात पिकावरील कीड आहे ती खोडकीड आहे. आणि ही खोडकीड आहे तर आपण दुर्लक्ष केलं किंवा ह्या पिकाकडे आपण किडीकडे लक्ष दिलं नाही तर जवळ 70-80% पण आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकते. यातलं तुम्ही बघितलं तर आपल्याला आता स्क्रीनवर दिसेल की मादी आहे ती अंडी घालते आणि अंडीपुंज आपल्याला तिसऱ्या फोटोत दिसत आहेत. पानाच्या टोकावर अंडीपुंज घालते आणि त्यातून आळी आलेली पण आपल्याला बाहेर दिसते. ही कीड आहे. जेव्हा अंड्यातनं आळी बाहेर पडते त्यावेळेला ती दुसऱ्या म्हणजे पानावर आळी बाहेर पडते, ती थोडी आपली उपजीविका करते आणि नंतर एक सिल्कन थ्रेड म्हणतो आपण, रेशीम धाग्यानी खोडापर्यंत येते आणि गाभ्यामध्ये आत शिरते आणि आतला पूर्ण गाभा खाऊन टाकते. आणि जर फुलं ह्याच्या असेल ग्रोथ स्टेजमध्ये जर भात पीक असेल तर पूर्ण जो अंकुर असतो तो सुकून जातो, तो आपल्याला दिसतोय. आणि जर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पीक असेल तर पूर्ण दाणे आहेत ते आपले म्हणजे पांढरा होतो, पूर्ण तो कणी हे आहे तो पांढरा होतो आणि आपण त्याला पळींज असं म्हणतो, तर आपल्याला दुसऱ्या दिवसात दिसता येते. सर, एक फोन घेऊया. सातारा जिल्ह्यातून बाळासाहेब देसाई काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. बाळासाहेब नमस्कार, विचारा. हा नमस्कार, विचारा. बरं का, आपला जे किडीवरचं चाललंय का नाही, हो, त्याच्यावर आता किडीवर आळी जी असते त्याला फवारणी आणि आपल्याला जे हुमणी असते ना, हुमणी जमिनीतली कीड, त्याच्यासाठी फक्त मला औषध पाहिजे, सांगावं. विचारूया सरांना. सर, काय सांगता येईल? तर की आता पानावर त्यांच्या आळ्या आहेत, तर मगाशी मी जसं म्हटलं की एक तर सुरळीतली आळी असू शकेल किंवा पाने गुंडाळणारी आळी असेल. तर ह्या दोन्ही जरी किडी असतील तरी आपण कार्टाफ हायड्रोक्लोराइड आहे किंवा ॲसिफेट आहे, ॲसिफेट किंवा क्युनॉल्फॉज आहे, यापैकी एका कीटकनाशकाची जर आपण फवारणी केली तर आपण या किडीचं नियंत्रण व्यवस्थित प्रमाण किती असायला पाहिजे? आता जर आपण ॲसिफेट असेल तर आपण 765 ग्रॅम 500 लिटरला हे साधारण 12.5 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जर त्याची फवारणी केली तर आपण या किडीचं व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. कार्टाफ हायड्रोक्लोराइड असेल तरी त्याचं 12 ग्रॅम पर 10 लिटर पाण्यात घेऊन जर त्याची फवारणी केली तर आपण या किडीचं व्यवस्थित नियंत्रण करू शकतो. आणि आता त्यांनी दुसरा प्रश्न जो विचारला हुमणी, तर हुमणी ही आपल्याकडे जिथे ओलावा जास्त असतो अशा ठिकाणी असते आणि ती जमिनीत असल्यामुळे जर आपण नांगरणी केली जेव्हा करतो तेव्हा खोलगट नांगरणी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या जमिनीत दाणेदार कीटकनाशकांचा जर आपण वापर केला, फोरेट असेल, कार्बोफ्युरॉन असेल किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराइडचे जे दाणेदार कीटकनाशक आहेत यांचा जर आपण वापर केला तर आपण हुमणीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. सर, आता आपण खोडकिडीच्या विषयी बोलत होतो मगाशी आणि तेवढ्यात फोन आला, तर खोडकिडीचं नियंत्रण पण वेळेत करणं अत्यंत गरजेचं आहे. हो, तर त्याविषयी अजून दर्शकांना खोलवर आपल्याला काय सांगता येईल? खोडकिडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून हे करणं खूप गरजेचं असतं. तर आपण बघितलं की जेव्हा आपण भात पीक झाल्यावर जेव्हा दुसरं पीक घेणार आहोत किंवा मे मध्ये जेव्हा आपण नांगरणी करतो ती खोलगट नांगरणी करणे खूप गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण खोलगट नांगरणी करतो त्यावेळेला त्याच्या ज्या आळी अवस्था किंवा कोशा अवस्था असतात त्या सूर्यप्रकाशाला एक्सपोज होतात आणि त्या मरतात किंवा जे पक्षी असतात ते त्या खातात, वेचून खातात आणि त्यामुळे अगदी नैसर्गिकरित्या त्यांचं नियंत्रण होतं. दुसरी गोष्ट आहे की ज्या ह्याला बळी पडणाऱ्या ज्या स्थानिक जाती आहेत त्यांची लागवड न करता जास्त उत्पादन देणाऱ्या ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्याचा वापर करणं, रोगप्रतिकारक शक्ती जास्त असणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांची लागवड करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की आपण जेव्हा खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला शेतात दिसत असेल, अळीपुंज असेल किंवा आळ्या असतील त्या काढून नष्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा नांगरणी करतो जेव्हा जी धसकटं असतात जमिनीत ती काढून जाळून टाकणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जैविक कीड नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर बेडकांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर ट्रायकोग्रामा जापोनिकम ह्याची 50,000 अंडी 3 ते 4 वेळा जर आपण सोडली शेतात तर आपण जैविक ह्याचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर आपण प्रकाश सापळे, गंध सापळे लावू शकतो. ह्या प्रकारे आपण ह्या किडीचं नियंत्रण करू शकतो. आणि जर पुढे जर किडीचा प्रादुर्भाव वाढत असेल किंवा राहिला तर मग आपण जसं म्हणतोय की जेव्हा रोपवाटिका असते तेव्हा आपण दाणेदार कीटकनाशकाचा फोरेट किंवा कार्बोफ्युरॉन किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराइड ह्यापैकी एक कुठलंही
दाणेदार कीटकनाशक जर वापरलं आपण तर जे सुरुवातीच्या काळात जो प्रादुर्भाव होणारा असतो तो आपण टाळू शकतो आणि त्यानंतरही जर प्रादुर्भाव असला तर परत एकदा आपण एक हात जर दाणेदार कीटकनाशकांचा दिला तर आपल्याला फायदेशीर ठरतं. आणि जर पुढच्या म्हणजे जेव्हा अंकुर फुटण्याची अवस्था असते किंवा हे असतं त्यावेळेत आला तर ॲसिफेट मगाशी मी जर सांगितलं 12.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन जर आपण फवारणी केली तर आपण खोडकिड्याचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की जेव्हा आपण कापणी करणार आहोत तेव्हा ती जमिनीलगत होणं खूप गरजेचं आहे, कारण धसकट राहू नयेत, कारण त्याची जी कोशावस्था असते ती धसकटात राहते. त्यामुळे जमिनीलगत कापणी होण्यासाठी विद्यापीठाने डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जो वैभव विळा विकसित केलेला आहे त्याचा वापर जर आपण कापणीसाठी केला तर आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. सर, सर्वात महत्त्वाचं आपण सांगितलं की खोडकिडीचा प्रादुर्भाव हा नर्सरी म्हणजे रोपवाटिकेतून सुरू होतो. आणि दुसरं महत्त्वाचं आपण सांगितलं की जमिनीला त्याची कापणी होणं गरजेचं आहे, कारण त्याचं जो स्टबल ज्याला आपण जो रिमेनिंग पार्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप ज्याला आपण म्हणतो जो आहे त्याच्यामध्ये ते कोशावस्थेत राहतो आणि परत त्याच्यावर पिकांवर त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे हे दोन गोष्टी मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाच्या भात पीक जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांनी दोन गोष्टींचा मला वाटतं अवलंब करणं गरजेचं आहे. सर, आता सुरळीमधली जी अळी आहे भात पिकामधली एक महत्त्वाची दुसरी कीड आहे, त्याविषयी दर्शकांना सांगणं गरजेचं आहे की त्याचा प्रादुर्भाव कसा होतो आणि नुकसान कुठल्या स्वरूपाचं असतं. आता जर आपण सुरळीतील अळी बघितली तर तुम्ही बघितलं की आपण लांबूनही ओळखू शकतो की पानं अशी मध्य रेषेपर्यंत कट केलेली असतात, खल्लेली असतात आणि त्याच्या गुंडाळ्या केलेल्या असतात आणि आतमध्ये राहून ती त्याच्यातलं जे हरित द्रव्य आहे ते खाते. आपल्याला फोटोमध्ये आपल्याला दिसू शकतं की हरितद्रव्य खाते. त्यामुळे तुम्ही लांबनही आपल्याला पानावर पांढरी पानं झालेली दिसतात किंवा असे चट्टे पानावर दिसतात. आणि जर प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असेल तर आपल्याला शेतातही सुरळ्या पडलेल्या दिसतात. यावरून आपण या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. सर, एक फोन आलाय अकोल्यावरून. सदाशिव गवई काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. नमस्कार सदाशिवजी, विचारा. हॅलो. हा, विचारा, आवाज येतोय. मला विचारायचं सर की भात पिकावर. हॅलो. हा, विचारा. भात पिकावर जे वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज येतात ना सर, रोग, तर त्यावर एक मात्र असं औषध आहे का की त्यांच्यापासून आपल्याला मुक्ती मिळणार? बरं, विचारूया सरांना. सर, त्यांनी सगळ्या रोगांसाठी एकच तुम्हाला उपाय विचारलेला आहे. चांगला प्रश्न आहे, म्हणजे सगळ्या एकाच ह्याच्यात. पण रोग बघितलं तर आपल्याकडे कडा करपा किंवा करपाचे जे ते प्रकार आहेत त्याचा करप्याचा प्रादुर्भाव जास्त. जर तुम्ही सीओसी कॉपर ऑक्झीक्लोराइड किंवा 22 ह्याच्यात जर एखादा फवारणी घेतली तर आपण रोगाचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे आणि कीटकनाशक किंवा बुरशीनाशक एकत्र मिसळून सुद्धा आपण फवारणी केली तर किडींचा पण प्रादुर्भाव कमी होईल आणि रोगांचा पण प्रादुर्भाव कमी होईल, असं आपल्याला करता येईल. सर, आपण सांगत होतो सुरळीविषयी आणि त्याच्या प्रादुर्भावाविषयी. आता त्याचं नियंत्रण कसं करायचं? ह्याचं नियंत्रण जेव्हा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येईल त्यावेळेला आपण जिथे पाणी ज्या शेतात प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी पाणी तुंबून ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर एक दोर घेऊन तो जर आपण वरनं फिरवला रोपावरून किंवा भात पिकावरून तर ज्या सुरळ्या लमकळत असतात त्या खाली पाण्यात पडतात आणि पाण्यात पडल्यामुळे त्या अळ्या मरून जातात. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नत्राचा वापर व्यवस्थित करणं गरजेचं आहे. संतुलित खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणखी तिसरी महत्वाची आहे की ज्या जाती ह्याला बळी पडतात लवकर त्यांचा वापर न करता सुधारित जातींचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जर प्रादुर्भाव जास्तच असेल तर कार्टाफायड्रोक्लोराइड आहे, क्युनॉल फॉस आहे, ॲसिफेट आहे किंवा क्लोरोपायरीफॉस आहे ह्या किंवा ट्रायझोफॉस आहे, ह्यासारख्या कीटकनाशकांची जर आपण फवारणी केली तर आपण ह्या किडीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. सर, आता आपण सांगितलं सुरळीतील अळी आणि त्याचा प्रादुर्भाव कसा होतो आणि त्याचं आपण नियंत्रण कसं करायचं. सर, लष्करी अळी सुद्धा भात पिकावर फार मोठ्या प्रमाणात आढळून येते, तर त्याचा प्रादुर्भाव कसा होतो, केव्हा ती येते, कोणत्या काळामध्ये येते, काय सांगतील दर्शकांना? आता जर लष्करी अळीचं बघितलं तर आपल्याला आता फोटोमध्ये दिसत आहेत त्याच्या वेगवेगळ्या अवस्था. त्या किडीच्या नावातच आहे लष्करी. जसं आपलं लष्कर एकत्र संचलन करत असतं तशा ह्या किडी जेव्हा प्रादुर्भाव करतात किंवा पिकावर अटॅक करतात ते अगदी हजारोंच्या संख्येने अटॅक करतात आणि पूर्ण एका रात्रीत पण जर दुर्लक्ष झालं शेतकऱ्याचं पूर्ण पीक नष्ट करू शकतात. ही अळी जेव्हा जर आपल्या ग्रोथ स्टेजमध्ये आली तर आपल्याला दिसतं की पूर्ण मध्य शिरेपर्यंतचं पान आहे ते पूर्ण खाऊन टाकते आणि पूर्ण शेतात आपल्याला विष्ठा पडलेली दिसते. हिरवी चॉकलेटी कलरची विष्ठा आपल्याला दिसते साबुदाण्याच्या दाण्यासारखी. त्याच्यावरून आपण ह्याचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. जर दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव झाला तर पूर्ण लोंबीच्या लोंबी खाऊन ही कीड फस्त करते आणि ज्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. मंडळी, आजच्या विषयाला अनुसरून आपल्याला अजून बरंच काय जाणून घ्यायचं आहे.
एक फोन येतोय, रायगडमधून एक फोन येतोय. पहिले फोन घेऊया. नमस्कार, विचारा. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, विचारा. सरांना प्रश्न विचारायचा आहे, जालवकर सरांना. हा, महेशजी विचारा. नमस्कार सर. नमस्कार. बऱ्याच वेळा भात पिकावर जे विविध रोग जे पडणारे जे रोग आणि किडी जे आहेत, तर नेमकं शेतकऱ्यांना त्यातला फरक कळत नाही. किडीचा प्रादुर्भाव कसा आहे आणि रोगांचा, तर ते कसं ते शेतकरी कसे ओळखू शकतील? सर, महेशजी, खूप तुम्ही छान प्रश्न विचारला. बरेच वेळा खरंच शेतकऱ्यांना कळत नाही की हा प्रादुर्भाव जो झालाय तो रोगांमुळे झालाय की किडींमुळे झालेला आहे, आणि हा फरक करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानुसारच आपण फवारणी करू शकतो कीटकनाशकांची किंवा बुरशीनाशकांची. मग किडींचा आणि रोगाचा जेव्हा प्रादुर्भाव होतो तर नुकसानाचं स्वरूप बघितल्यावर पटकन लक्षात येत नाही की हे किडींमुळे हा नुकसान झालंय की रोगांमुळे झालाय, किंवा फरक लक्षात येत नाही. तर काय सांगता येईल सर? तसं हा प्रश्न पण त्यांचा खूप बरोबर आहे, कारण आपण जनरली बघितलं तरी किडीचा प्रादुर्भाव किंवा रोगाचा असेल तरी लोक किडीचाच प्रादुर्भाव म्हणतात. म्हणजे रोग लोकांच्या लक्षात येत नाही शेतकऱ्यांच्यात. पण जर डिफरन्शिएट करायचं, वेगळं करायचं झालं तर किडीचा प्रादुर्भाव, आता तुम्ही आपण म्हटलं की सुरळीतील अळी असेल किंवा पाने गुंडाळणारी अळी असेल, तर ह्याच्यात ते पानं खाल्लेली आपल्याला दिसतात किंवा पानाचं नुकसान केलेलं दिसतं. पण तोच जर आपण रोगाच्या बाबतीत बघितलं की करपा असेल किंवा कडा करपा असेल किंवा शेंडा करपा, तर आपल्याला त्याच्यावर चॉकलेटी किंवा असे ब्राऊन कलरचे स्पॉट दिसतात. म्हणजे किडीमध्ये की नुकसान झालेलं दिसतं आणि त्याच्यात नुकसान आपल्याला दिसतं, पण ते म्हणजे आपण म्हणतो की असं प्रत्यक्ष नुकसान नाही, तर त्याच्यावर असे त्याचे प्रादुर्भावाचे परिणाम दिसतं की त्याच्यावर स्पॉट दिसणं किंवा त्याचे पानं सुकणं किंवा पानं करपणे ह्या रोगामुळे होतं. पण किडीमुळे बघितलं तर पूर्ण पान खाल्लेलं दिसणं किंवा त्याची वाढ न होणं किंवा पानावर त्याचे कुडतडल्यासारखं दिसणं, या दोन प्रकारे ह्याचं आपण हे करू शकतो. सर, एक फोनवर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत, निलिकेश दळवी. प्रगतशील शेतकरी आहेत, गाव वदप, कर्जत आणि जिल्हा रायगड. निलिकेशजी, नमस्कार. प्रगतशील शेतकरी आहात आपण, भात उत्पादक शेतकरी आहात आणि उत्तम उत्पादन घेतात. कार्यक्रमाच्या पूर्वी आम्ही चर्चा करत होतो तेव्हा सरांनी आपलं खूप कौतुक केलं आहे. तर या भात पिकावर जे कीड आहे ते आणि त्याचं नियंत्रण आणि वेळीच होणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपण प्रगतशील शेतकरी आहे, तर आपण कसं नियंत्रण करता? आपला अनुभव या बाबतीत काय आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, काय सांगता येईल? मी वदप गावचा रहिवासी असून भात शेती आमच्याकडे पूर्वापार केली जाते. आमच्याकडे कालव्याचे पाणी उपलब्ध असल्यामुळे दुबार पीक घेतले जाते. तसेच आमच्या भागात भात पिकावर खोडकिडीचा व पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तसेच पूर्वापार प्रमाणे कीड नियंत्रणासाठी आम्ही खोलगट नांगरणी करतो. तसेच दाणेदार कीटकनाशकांचा वापर करणे या गोष्टी करत होतो. परंतु गेले 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कृषी संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली खोडकिडा व इतर किडींच्या नियंत्रणासाठी आम्ही एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर करणे सुरू केले आहे. त्याचा फायदा आम्हाला खूपच चांगल्या प्रकारे होतो. निलिकेशजी, आता सरांनी सांगितलं की खोडकिडीचा प्रादुर्भाव हा रोपवाटिकेतूनच होतो. तर रोपवाटिकेमध्ये जेव्हा आपण आवण म्हणतो, आपण रायगड जिल्ह्यात जर रोपांना बघितलं तर ग्रामीण भागातले लोक त्याला रोपांना आवण म्हणतात. तर तेव्हापासूनच आपण काळजी घेता, म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करताय, काय सांगता येईल? हो, त्यासाठीच आम्ही जे दाणेदार कीटकनाशक आहेत ती रोपवाटिका तयार करण्याच्या आधी व नंतर दोन्ही वेळेला वापरतो. तसेच पक्ष्यांना बसण्यासाठी मचाणी करतो आम्ही. त्यामुळे पक्षी सुद्धा बऱ्याच प्रमाणात आपल्याला मदत करतात कीड नियंत्रणासाठी. हो, बसण्यासाठी मचाण करतो व गंधक सापळ्यांचा वापरही त्याचबरोबर करतो आम्ही. अच्छा. अजून आपल्याला नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक काय उपाय करायला पाहिजे? म्हणजे आपण इतकी छान शेती करताय आणि प्रगतशील शेतकरी आहेत, तर इतर शेतकऱ्यांना त्यातून एक मोटिवेशन मिळेल की आपलं त्यासाठी अजून एक म्हणजे वापरणे योग्य, म्हणजे खोडकिडीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने विकसित केलेला वैभव वेळा जो आहे त्यांनी जर आपण कापणी केली तर ती जमिनीलगत कापणी होते. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला
त्याचा नायनाट करता येतो, पण जमिनीत कोशावस्थेत कापणी असलेली केल्या- खोड हा. कोशावस्थेत असलेली खोडकीड हा त्याचा हा. नायनाट आपल्याला करता येतो. नायनाट करता येतो. हा. अजून आपल्याला काय सांगता येईल रायगड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी? रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी तसं विद्यापीठ कर्जतचं कृषी केंद्र आहे, हे सगळे सायंटिस्ट वगैरे खूपच म्हणजे मदत करत असतात. किंवा एखादा वेगळा रोग जर आला तर ताबडतोब प्रक्षेत्रावर येऊन त्याची पाहणी करून त्याच्यासाठी जे पेस्टिसाइड वगैरे लागतात ते कसे वापरावेत, कोणते वापरावेत, त्याचं ताबडतोब मार्गदर्शन करतात. थोडक्यात कर्जतला जे आपलं प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र आहे, डॉक्टर हो, हो. बाळासाहेब सावंत कोकण कृषी हो. विद्यापीठात, त्याचे शास्त्रज्ञ त्वरित आपल्या शेतावर येतात, मार्गदर्शन करतात आणि हो. त्याप्रमाणे जर आपण उपाययोजना केल्या तर आपण वेळीच किडीचं नियंत्रण हो. करू शकतो. कारण हो. सरांनी सांगितलं की किडींचं जर आपण नियंत्रण नाही केलं तर 30 ते 40% पेक्षा जास्तही उत्पादनात घट हो. येऊ शकते. हो हो हो. आणि बरोबर. त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ पण होते त्या नियंत्रण केल्यामुळे. बरोबर. हम्म. निलकेशजी, आपण फोनच्या माध्यमातून आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात, आपले विचार मांडले आणि खरंच आपण सांगितलं की प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे, की किडींचं वेळेत नियंत्रण करणं गरजेचं आहे, नाहीतर होणारं नुकसान फार मोठ्या प्रमाणात असू शकतं. आपण कार्यक्रमात सहभागी झाला फोनच्या माध्यमातून, मनापासून धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. सर, आपण लष्करी अळीविषयी बोलत होतो आणि नंतर ब्रेक घेतला, फोन आलेत. काय सांगता येईल, कारण त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला काही सांगता येईल? हा, नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. कारण आता मी जसं सांगितलं की आपली चर्चा चालू होती की जर प्रादुर्भाव झाला तर पूर्ण रात्रीच्या रात्री पूर्ण शेत खाऊन फस्त करतात ह्या किडी, त्यामुळे त्यांचं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. आता हे नियंत्रण करणं खूप गरजेचं, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यांची जी मुवमेंट असते, येणं जाणं असतं, ते थांबवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जर आपण 2 फुटाचा जर एखादा चर मारून आपल्या शेताभोवती ठेवला आणि त्याच्यात पाणी भरलं तर त्यांच्या एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते आणि त्यामुळे आपण आपलं पीक वाचवू शकतो. तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर लष्करी अळीचा प्रादुर्भाव जास्त होत असेल तर खतांचं व्यवस्थित नियोजन करणं खूप गरजेचं आहे. आणि जर खतांचं नियोजन करून किंवा एक ठराविक ठिकाणी जर ह्या किडीचा प्रादुर्भाव येत असेल तर मग जसं आपण म्हटलं की रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून ह्या किडीचं नियंत्रण करणं आपल्याला गरजेचं आहे. सर, आता जसं लष्करी अळीचं आपण सांगितलं की जर आपण दुर्लक्ष केलं तर रात्रभरातून पूर्ण पीक तुमच्या हातातून जाऊ शकतं. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करायला पाहिजे. आणि आपण सांगितलं की एक चर खणून, कारण मध्ये जर बफर झोन सारखा आहे, बफर झोन एक आपण जर निर्माण केला तर बऱ्याच अंशी आपण या किडीला बांधावरच किंवा शेतात येण्यापासून रोखू शकतो आपण त्याला. सर, आता पाने गुंडाळणारी अळी ही सुद्धा एक महत्त्वाची कीड आहे भात पिकामध्ये, मगाशी आपण उल्लेख केला होता. त्याचा प्रादुर्भावाचं स्वरूप कसं आहे, केव्हा येतं आणि नुकसानाची किती नुकसान करू शकते आणि याचं नियंत्रण कसं करायचं, याचं पण उत्तर नंतर आपल्याला द्यायचं आहे. काय सांगता येईल? पाने गुंडाळणारी बैल तर मगाशी आपलं जसं की पानावर ही कीड दिसते आपल्याला आणि ह्याचा प्रादुर्भाव पानावर दिसून येतो. या किडीची मादी जेव्हा अंडी घालते त्यावेळेला अंड्यातनं अळी बाहेर पडल्यानंतर ती त्यातलं जे हरित द्रव्य असतं ते खाते आणि तुम्ही बघितलं तर ते पूर्ण पान असं गुंडाळलेलं असतं एक रेशीमनी धाक्याच्या सिल्कन थ्रेडनी, आणि त्यामध्ये ती अळी राहून आपली उपजीविका करते. आणि जेव्हा प्रादुर्भाव होतो तेव्हा ती हरितद्रव्य खाल्ल्यामुळे पूर्ण पान आहे ते पांढरं दिसतं किंवा पांढरे चट्टे आपल्याला दिसून येतात त्यावरून आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव लांबूनही ओळखू शकतो. सर, आता याचं नियंत्रण कसं करायचं? ह्याच्या नियंत्रणासाठी सांगितलं की ज्या ह्याला बळी पडणाऱ्या ज्या जाती आहेत किंवा ज्या लोकल जाती आहेत त्यांचा वापर शेतकऱ्यांनी थांबवून नवीन ज्या हायब्रिड जाती आहेत किंवा नवीन जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या आणि कीड व रोगांना कमी बळी पडणाऱ्या ज्या किडी आहेत त्यांची लागवड करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची म्हणजे की खताचा संतुलित वापर करणं खूप गरजेचं आहे. नत्राचं प्रमाण योग्य आवश्यक आहे तेवढंच देणं खूप गरजेचं आहे. आणि जर सुरुवातीच्या काळात ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला तर एक फोन घेऊया, माफ करा. हो, चालेल. सेनापती क्षीरसागर सोलापूरहून काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. क्षीरसागरजी विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा एक प्रश्न असा आहे. हॅलो, विचारा, आवाज येतोय. थ्रिप्स आणि आळी ह्या दुईचं कंटेनरवरलं एक औषध, कुठलं आपलं केमिकलचं औषध आहे का? कशासाठी? परत एकदा विचारता प्रश्न स्पष्ट. थ्रिप्स आणि आळी. थ्रिप्स, फुलकिडे आणि आळी. हा, अच्छा, पण कुठल्या पिकावर? आपल्या ह्या भात किडीवरच. अच्छा, आता कसं आहे की तुमच्या भागात थ्रिप्सचा प्रादुर्भाव होत असेल, कारण आपल्याकडे जर आपण कोकण किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर फुलकिडीचा प्रादुर्भाव आपल्याकडे आढळून येत नाही.
पण जर येत असेल, माझ्यामध्ये तपकिरी तुडतुड्यांचा पण असेल, कारण ते तुडतुडे जेव्हा अपरिपक्व असतात, इमॅच्युअर स्टेज असेल तेव्हा ते हिरवे असतात. तुडतुडे असेल किंवा थ्रिप्स असतील तर जे थायोमिथॉक्झान आहे किंवा इमिडाक्लोप्रिड आहे किंवा लॅम्बडा सायलोथ्रिन आहे, यापैकी एक जर कीटकनाशक मारलं तुम्ही तर आपण ह्या किंवा कार्टाफ हायड्रोक्लोराइड आहे, म्हणजे जे रसशोषक आणि पाने खाणारे किडी या दोघांवरही फायदेशीर ठरतं. असं जर एखादं कीटकनाशक मारलं तर तुम्ही त्यांचं वेळीच नियंत्रण करू शकता. सर, आता आपण बोलत होतो की पाने गुंडाळणारी अळी आणि त्याचं नियंत्रण काय सांगतं? आता पाने गुंडाळण्याच्या ऐवजी मी सांगितलं की महत्वाचे म्हणजे नत्राची जे डोस आहे तो आवश्यकतेप्रमाणे दिलं पाहिजे. कारण ज्या वेळेला नत्र जास्त होतो तेव्हा हिरवेगारपणा, हरितद्रव्यांचं प्रमाण जास्त होतं, हिरवेगारपणा जास्त असतो आणि त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात येतो. तर महत्वाचं मगाशी मी सांगितलं की स्थानिक जातींचा वापर करणं टाळणं गरजेचं आहे आणि ज्या नवीन अधिक उत्पादन देणाऱ्या आणि कीडवर रोगांना कमी बळी पडणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांचा वापर करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जर किडीचा प्रादुर्भाव असेल तर ट्रायकोगामा जॅपोनिकम किंवा चिलोनिस ह्याचा 50,000 अंडी तर 3 ते 4 वेळा आपण शेतात सोडली पर हेक्टरी तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो. आणि जमीन जेव्हा आपण नांगरणी करणार आहोत तेव्हा आपण जर खोलवट नांगरणी केली तरी आपल्याला या किडीच्या नियंत्रणासाठी फायदा होऊ शकतो. आणि सर्वात शेवटी आहे की रासायनिक कीटकनाशकांचा वापर. तर त्याच्यात मगाशी मी सांगितलं की तुम्ही कार्टाफ हायड्रोक्लोराइड आहे, ॲसिफेट आहे, ट्रायझोफॉस आहे, क्युनॉलफॉस आहे, यापैकी एका कीटकनाशकाची जर आपण फवारणी केली तर आपण या किडीचं थोडक्यात सर आपण सांगितलं की एकात्मिक कीड व्यवस्थापन झालं पाहिजे. म्हणजे आपण सांगितलं की जे बेनिफिशियल इन्सेक्ट्स म्हणजे कीटक पण सोडले पाहिजेत. सर, हे कीटक मिळतात कुठे? हे आपल्याला आता बायो कंट्रोल लॅब आहेत. आता आपल्याकडे विद्यापीठाची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची वेंगुर्ल्याला आपण बायो कंट्रोल लॅब आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाची राहुरीला आणि पुण्याला पण आहे राहुरी विद्यापीठाची. तर तिथे आपल्याला हे ट्रायको कार्ड्स असतात. आपलं जसं पोस्ट कार्ड असतं तशा कार्डवर त्याची अंडी आपल्याला मिळतात आणि ती आपण अंडी आणून त्याचे बारीक तुकडे करून ती जर पानाला आपण स्टेपल केली तर मग त्याच्यातनं आळी बाहेर पडून त्याचा प्रसार. सर, एक फोन घेऊया. नितीन गायकवाड पुण्याहून काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. नितीनजी विचारा. सर, हॅलो, विचारा, आवाज येतो, विचारा. हा सर, माझा असा प्रश्न आहे की भात लागवडीनंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव किती म्हणजे वेळाने आपल्याला हे होतो, जाणवतो. आणि त्याच्यानंतर माझा असा एक हे सर प्रश्न की खोडकिडी न येण्यासाठी आपल्याला भात लागवडीच्या अगोदर काय कुठल्या ह्याची हे घ्यावं लागेल, काळजी घ्यावं लागेल. प्रश्न आपला कळला. हा, तर अजून एक प्रश्न आहे, खेकडे जे होते आपल्या साईडला बांधावं, हो, तर त्याच्यासाठी आपल्याला बंदोबस्तासाठी काय करावं लागेल? 3 सर माझे आहेत प्रश्न. तुम्ही नितीनजी खूप छान प्रश्न विचारला आणि 3 छोटे त्यांनी प्रश्न विचारला आणि महत्वाचे प्रश्न विचारले की खोड किडाचा प्रादुर्भाव नेमका कुठून सुरू होतो. म्हणजे जसं आपण मगाशी सांगितलं की रोपवाटिकेतूनच सुरुवात होते त्याची, पण त्याचा प्रतिबंध कसा करायचा, त्याचं नियंत्रण कसं करायचं आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे कसं ओळखायचं, त्यांनी हा पण एक प्रश्न विचारला होता. आणि त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला की खेकड्यांचा सुद्धा प्रादुर्भाव भात पिकामध्ये होतो. असे 3 छोटे प्रश्न त्यांनी विचारले. काय सांगता येईल सर? पहिलं तर खोडकिड्याचा प्रादुर्भाव कुठल्या अवस्थेत होतोय ह्याच्यापेक्षा तो कधी होतो. कारण कसं आहे की बघितलं तर जेव्हा रोपवाटिका आपली असते तेव्हाही खोडकिड्याचा प्रादुर्भाव आपल्याला आढळून येतो. आणि पुनर्लागवड केल्यानंतर साधारण पुनर्लागवड केल्यानंतर एक 20 दिवस ते पुढचे 80 दिवस ह्या कालावधीमध्ये खोडकिड्याचा प्रादुर्भाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ज्या ठिकाणी डॉक्टर विजय देसाई, सहयोगी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातले तज्ज्ञ फोनच्या माध्यमातून आपल्यासोबत आहेत, आपल्याशी बोलू इच्छितात. डॉक्टर साहेब नमस्कार आणि आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे IPM इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटवर कार्यक्रम सुरू आहे आणि आपण कोकणामध्येच कार्यरत आहात आणि आपल्याला माहिती आहे कोकणातल्या 5 जिल्ह्यामध्ये भात पिकाची लागवड फार मोठ्या प्रमाणात विशेषतः खरीप हंगामात केली जाते. तर सर, हे जैविक नियंत्रण सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण त्या विषयातील तज्ज्ञ आहे. काय सांगता येईल? जैविक भात पिकावरील जैविक कीड नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो. सर, मला असं वाटतं की आपण आपल्या टीव्हीचा आवाज पहिले कमी करा म्हणजे आपलं बोलणं आम्हाला स्पष्ट ऐकू येईल. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं सर थोडंसं वेळेचं बंधन आहे आपल्याला, लवकरात लवकर जितकं हे बोला सर. ओके, भात पिकावरील किडींसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे जैविक कीड नियंत्रणाचा वापर करू शकतो. उदाहरणच घ्यायचं तर सुरुवातीला आपल्याकडे आपण भात लागवड झाल्यानंतर जेव्हा
किडीचा उपद्रव नसेल अशा वेळी आपण विनाकारण आपण कीटकनाशकांचा वापर करू नये. त्यामुळे आपल्या निसर्गातील मित्र कीटकांचं संवर्धन होईल. त्याचबरोबर आपले बांधे असतात, ते बांधावर गवत वगैरे सगळे असतात, ते स्वच्छ करायचे, बांध स्वच्छ करणं गरजेचं आहे. आणि एक नवीन कन्सेप्ट आहे आपल्याकडे इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग नावाचा, ज्यामध्ये आपण भाताच्या बांधांवर झेंडू, कारळा, पांढरा तीळ किंवा आपण कॉस्मॉस या प्रकारची फुलझाडं लावायची. पूर्ण फुलझाडं लावायची आपल्याला गरज नाही. मध्ये मध्ये बांधावर आपण जरी लावलं तरी त्याच्यामुळे आपल्याला निसर्गातील मित्र कीटक त्या भात खचराकडे आकर्षित होतात आणि त्याच्यामुळे आपल्या भात पिकावरील किडींचं नैसर्गिकरित्या नियंत्रण होतं. त्याचबरोबर आपल्याला मगाशी जालगावकर साहेबांनी सांगितलं तसंच ट्रायकोग्रामा नावाची आपली अंड्यावर उपयोगी करणारी आपण मित्र कीटक शेतामध्ये सोडणं गरजेचं आहे. याचे 50,000 कीटक एका वेळी असे 3 ते 4 वेळा सोडणं गरजेचं आहे. फक्त महत्वाचं काय आहे की ज्यावेळी आपण कीटक सोडणार असू तेव्हा ही अंड्यावर उपयोगी करणारा कीटक आहे, त्यामुळे अंडी अवस्था खोडकिड्याची असणं आवश्यक आहे. त्यावेळीच आपल्याला सोडायचे आहेत. एरवी आपण सोडल्यानंतर काही आपण त्याचं सिंक्रोनायझेशन होणार नाही आणि आपण सोडल्याचा उपयोग होणार नाही. हे मित्र कीटक आहेत ट्रायकोग्रामा, हे नुसते खोडकिडाच नव्हे तर तुमचे पानं गुंडाळणारी अळी आहे आणि इतर पतंगवर्गीय किडींचं सुद्धा नियंत्रण करतात. याचबरोबर भात कातरामध्ये आपण बेडकांचं संवर्धन करणं गरजेचं आहे, कारण बेडकांचं संवर्धन केलं की तुमच्या खेकड्यांचं आपोआपच नियंत्रण करण्यास मदत होते. भात कातरामध्ये आपण कीटकनाशकाचा अवाजवी वापर केला नाही तर भात खात्रामध्ये जे पाणी असतं त्यामध्ये मासे आणि इतर जे मित्र कीटक असतात, वॉटर स्ट्रॅडस आणि वगैरे, त्यांचं सुद्धा संवर्धन होतं आणि त्यांच्यामुळे आपल्या किडींचं नियंत्रण आपोआपच होतं. म्हणजे कीटकनाशकांचा वापर करताना जपून करायला पाहिजे, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करायला आवश्यक पाहिजे, असेल तेव्हाच करायचं, आवश्यक असेल तेव्हाच करायला पाहिजे. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झाला फोनच्या माध्यमातून आणि आपले विचार प्रकट केले, मनापासून धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर. नमस्कार सर. आता आपण किडींविषयी बोलत होतो आणि अनेक किडींचा प्रादुर्भाव आपण बघितला की भात पिकावर होतो. निळे भुंगेरे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर भात पिकावर येतात आणि नुकसान करू शकतात. त्याचा प्रादुर्भाव कशा स्वरूपाचा असतो, काय सांगता येईल आपल्याला? निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव आपण बघितला तर ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं त्या वॉटर लॉगिंग कंडिशन आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात येतो. आणि हे भुंगे काय करतात की हरितद्रव्य असतात, पानाची पात असते तर ती खरडवतात पूर्ण आणि त्यातले हरितद्रव्य खाल्ल्यामुळे तिथे पांढरे पट्टे दिसतात आणि कालांतराने ते सुकतात. म्हणजे कलर होतो, चॉकलेटी कलरचे होतात किंवा राखाड पिवळ्या कलरचे होतात आणि त्यामुळे आपल्याला लांबून त्याचं हे दिसतं. आणि जर प्रादुर्भाव जास्त असेल तर पूर्ण पात आहे ती सुकल्यासारखी दिसते. यावरून आपण निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. सर, याचं नियंत्रण कसं करायचं? ह्याच्या नियंत्रणासाठी आपण प्रोफेनोफॉस आहे किंवा लॅम्ब्डासायलोथ्रिन आहे किंवा ट्रायझोफॉस आहे यासारख्या कीटकनाशका किंवा सायपरमेथिन आहे ह्यासारख्या कीटकनाशकाची जर आपण फवारणी केली तर आपण या किडीचं नियंत्रण करू शकतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कीटकनाशकांचा वापर करण्यापेक्षा जर आपल्या शेतात पाणी तुंबून राहत असेल तर पाण्याला वाट करून देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ह्या किडीचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही. सर, आता निळे भुंगेरे आहे, त्याचा कलर तसा आहे की पटकन शेतकऱ्यांनी व्यवस्थित निरीक्षण केलं तर पटकन त्याच्या लक्षात येऊ शकतं. सर, आता हे प्रमाण जे आपण सांगितलं, म्हणजे आपण कीटकनाशकांची नावं सांगितली पण प्रमाण नाही सांगितलं, तर किती प्रमाण घ्यायला पाहिजे? म्हणजे सायपरमेथ्रिन आहे फॉर एक्झाम्पल, सायपरमेथिन आहे ते 3 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण फवारावं. प्रोफेनोफॉस असेल तर 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन प्रथावं. लॅम्ब्डासायलोथ्रिन असेल तर 6 मिली 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी करावी. सर, आता तुडतुड्यांचा सुद्धा, तपकिरी तुडतुड्यांचा सुद्धा प्रादुर्भाव बऱ्याच वेळा भात पिकामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये तरी दिसून येतो. तर याचं नुकसानीचं स्वरूप कसं असतं? आणि नाही, आपण बघितलं तर तपकिरी तुडतुड्यांचा म्हणजे गेल्या 2 वर्षापूर्वी रत्नागिरी गेल्या संगमेश्वरला पण खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आणि म्हणजे जवळजवळ किती एकर भात पिकाचं त्याच्यामुळे नुकसान झालं. ही रस शोषक किडी आहे, त्यामुळे ही रस शोषून घेते आणि आपल्याला चित्रामध्ये दिसेल की रस शोषून घेते आणि रस शोषून घेतल्यामुळे हरित पूर्ण पान आहेत ती सुकली जातात किंवा कलर त्याच्या पिवळी होतात किंवा लालसर होतात. आणि आपल्याला असं दिसतं की शेतामध्ये ठराविकच ठिकाणी आपल्याला भात जळल्यासारखा दिसतो किंवा भाताची रोपं जळल्यासारखी दिसतात, ज्याला आपण हॉपर्न बर्न असं म्हणतो. आपल्याला त्या लाल ह्यानी मार्क केलेलं दिसेल की तिथे पूर्ण जळलेले आहेत, कडेला हिरवं देत, त्याला हॉपर्न बर्न असं आपण म्हणतो. यावरनं आपण लांबूनही या किडीचा प्रादुर्भाव सहजरित्या ओळखू शकतो. सर, आता आपण सांगितलं की तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो आणि फार मोठ्या प्रमाणावर होतो आणि पिकांवर जर प्रादुर्भाव झाला आणि आपण वेळीच नियंत्रण नाही केलं किंवा प्रतिबंधात्मक जर उपाय आपण नाही केलं तर पीक जळल्यासारखं सुद्धा दिसतं. आणि आपण आता स्लाईडच्या माध्यमातून, चित्राच्या माध्यमातून सुद्धा दर्शकांना दाखवलं.
आपण दाखवलं. सर, आता आपण सांगितलं की तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होतो, कशा प्रकारे होतो, आता त्याचं नियंत्रण कसं करायचं हे सांगणं गरजेचं आहे. काय सांगता येईल? या किडीच्या नियंत्रणाने आपण सांगितलं की जास्त नत्राचा वापर करणं टाळावं, जेवढं संतुलित आणि आवश्यक खतं आहेत तेवढीच द्यावी. कारण आपल्याकडे एक परंपरा आहे की शेतकरी फक्त युरियाचा अमाप वापर करतात आणि त्यामुळे किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त आपल्याकडे आढळून येतो. आणि ह्या किडीचा जर प्रादुर्भाव आढळून आला तर थायोमिथॉक्झान आहे किंवा लॅम्बडासायलोथ्रिन आहे किंवा इमिडाक्लोप्रिड 3 ml 10 लिटरमध्ये घेऊन किंवा सायपरमेथ्रिन आहे 3 मिली 10 लिटरमध्ये घेऊन जर अशा आपण कीटकनाशकांची फवारणी केली तर आपण या किडीचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. सर, मगाशी एक जो फोन आला होता पुण्यावरून, नितीन गायकवाड यांनी एक प्रश्न विचारला होता आणि मला वाटतं त्याचं एक उत्तर पण आपलं राहून गेलं, पण समोर तो प्रश्न असल्यामुळे मी ते विचारलं नाही आपल्याला, की खेकड्यांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो भात पिकामध्ये आणि मला वाटतं नितीनजीने तो प्रश्न विचारला होता, तर त्याचं नियंत्रण कसं करता येईल आपल्याला? आता जर आपण म्हटलं की खेकडे ही कीड आहे तर शेतकरी ऐकायला तयार नसतात, कारण शेतकऱ्यांचं ते एक खाद्य आहे आणि पावसाळ्यात खेकडे ही मेजवानी असते शेतकऱ्यांसाठी किंवा इतर सर्व लोकांसाठी. त्यामुळे खेकडे ही कीड मानायला लोक तयार नसतात. म्हणून खेकड्यांचं जर बघितलं की जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेला मादी अंडी घालायला बाहेर पडते आणि मादी शेकडोनी अंडी घालते. त्यामुळे जर आपल्याला खेकड्याचं नियंत्रण करायचं असेल तर पावसाआधी करणं खूप गरजेचं असतं. आता हे खेकडे काय करतात तर खेकडे बघितलं की जर आपण जेव्हा नर्सरी घेतो, रोपवाटिका पेरतो आपण, त्या रोपवाटिकेच्या बांधाच्या कडेला जी रोपवाटिका असते ती जमिनीलगत कुडतरतात आणि ती घेऊन जाऊन आपल्या बिळात त्याच्यावर आपली उपजीविका करतात. सर, एक फोन घेऊया. पुण्याहून पांडुरंग धिडे काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा पांडुरंगजी. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की भात काढणीच्या टायमाला आमच्याकडे लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो, तर त्या टायमाला जर फवारणी केली, पिकं बाहेर पडल्याच्या नंतर लोंब्यावरती आल्यानंतर जर फवारणी केली कोणत्या कीटकनाशकाची तर त्याचा पिकावरती काही परिणाम होतो का? सर, खूप छान प्रश्न विचारला. खरंच तुमचा प्रश्न चांगला आहे, पण जर कसं होतं की जेव्हा दुधाळ अवस्थेत पीक असतं त्यावेळेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव होतो आणि दुधाळ अवस्था ते भात कापणीपर्यंत साधारण आपला एक 20 ते 25 दिवसाचा कालावधी जातो आणि त्यानंतर आपण भात उन्हात 3 ते 4 दिवस सुकवतो. त्यामुळे कीटकनाशकाचे अंश राहण्याची शक्यता खूप कमी असते. पण जर तुमच्याकडे लष्करी अळीचा प्रादुर्भाव होत असेल तर आणि पीक जर तयार होत असेल किंवा तयार असेल तुमचं, तर पिकाची लवकर कापणी करणं सगळ्यात चांगलं असतं, जेणेकरून आपलं कुठल्याही कीटकनाशकाची फवारणीची वेळ येऊ नये. पण जर दुधाळ अवस्थेत पीक असेल आणि जर तुम्ही एखादी कीटकनाशकाची फवारणी केली तर त्याचा म्हणजे असा जास्त अंश राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही. बरोबर. सर, खेकड्याच्या नियंत्रणाविषयी आपण सांगत होतो. आता खेकड्याच्या नियंत्रणासाठी आपण बघितलं की सर्वात महत्वाची मी सांगितलं की आपण बघितलं असेल की पाऊस पडायला लागला की लोक कंदील आणि बॅटऱ्या घेऊन फिरतात खेकडे पकडण्यासाठी. तर ते महत्वाचं आहे की ज्या वेळेला मादी अंडी घालायला बाहेर पडते त्यावेळेला त्या खेकडे जमा करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपण म्हणजे हे त्याचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर जी खाचरं आहेत किंवा जे होल आहेत ते बुजवणं गरजेचं आहे आणि त्याला आमिष देणं खूप गरजेचं आहे. किंवा आपण बेडकांचं संवर्धन जर गेलं तर बेडकांचं संवर्धन पण आपल्याला खेकडे नियंत्रणासाठी खूप फायदेशीर ठरतं. आणि रासायनिक नियंत्रण पद्धतीने नियंत्रण करायचं असेल तर 1 किलो शिजलेल्या भातामध्ये 70 ग्रॅम ॲसिफेट आणि 20 ग्रॅम गूळ हे मिश्रण जर आपण एकत्र केलं आणि त्या 1 किलो भाताचे 100 गोळे जर आपण बारके बारके केले आणि ते होलामध्ये जी बिळं असतात खेकड्यांची त्याच्यात जर आपण टाकले आणि ती बिळं बुजवून घेतली तर आपण खेकड्यांचं नियंत्रण करू शकतो. काही वेळेला असं होतं की दुसऱ्या दिवशी काही बिळं परत माती बाहेर आलेली किंवा उघडलेली दिसतात. याचा अर्थ असा आहे की तिथला खेकडा मेलेला नाहीये. त्यामुळे आपण परत जर त्याला तसंच पॉयझन बेटिंग केलं तर आपण खेकड्यांचं नियंत्रण व्यवस्थित करू शकतो. सर, आपल्याला वेळेचं थोडंसं बंधन आहे. आता गादमाशीच्या प्रादुर्भावाविषयी दर्शकांना सांगायचं काय सांगताय? गादमाशीचा प्रादुर्भाव बघितला तर कोकणात गादमाशीचा प्रादुर्भाव येत नाही, पण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये गादमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात येतो. आणि मगाशी सांगितलं की ही किडीची जी अळी असते ती अंकुर कुडतरते आणि पूर्ण अंकुर कुडतल्यानंतर एक विषारी द्रव्य असते तो सोडते. त्यामुळे त्या आतला जो अंकुर असतो तो फुगतो, ज्याला नळ येणं असं म्हणतात. आणि आपण बघितलं तर असं पूर्ण गोल फुगलेला भाग आपल्याला अंकुराचा दिसतो. त्यावरनं आपण या किडीचा प्रादुर्भाव ओळखू शकतो. सर, आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जर शेतकऱ्यांचा विचार केला किंवा कोकणातील शेतकऱ्यांचा विचार केला, भात उत्पादक जे शेतकरी आहेत, तर मगाशी एक शेतकऱ्याने खूप छान प्रश्न विचारला होता की किडीचा प्रादुर्भाव झाला की रोगाचा प्रादुर्भाव झाला, पटकन फरक लक्षात येत नाही. तर सर्वात महत्त्वाचं सर म्हणजे की सर्वेक्षण, प्रशिक्षण
हे खूप महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी आणि विद्यापीठाचं हे प्रमुख काम आहे माझ्या माहितीप्रमाणे. तसं याविषयी कुठले उपक्रम राबवले जातात? आपल्याकडे विद्यापीठामार्फत जो विस्तार विभाग आहे त्याच्यामुळे वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण घेतले जातात, मार्गदर्शन शिबिर घेतले जातात. आपण प्रक्षेत्रांना शेतकऱ्यांच्या भेटी देतो, त्यांना तिथे आपण शेतकऱ्यांना किडी रोग किंवा जाती लागवड, खत व्यवस्थापन ह्या सगळ्याबद्दल आपण तिथे मार्गदर्शन करतो. आणि जर बघितलं तर कीटकशास्त्र विभागाकडे म्हणजे माझ्याकडे गेले 5 वर्षे ICRचा एक प्रोजेक्ट होता की पिकांचं संरक्षण करून कृषी संशोधन त्याचा, आणि तो प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्ट मार्फत आम्ही दरवर्षी 10 तालुक्यात म्हणजे 2 तालुक्यातील 10 गावातले 20 शेतकऱ्यांची निवड करायचो आणि दर आठवड्याला जाऊन त्यांच्या शेतावर आम्ही निरीक्षणं घ्यायचो आणि तो डाटा डायरेक्ट दिल्लीला अपलोड केला जायचा. याच्यातून एक आपल्याला कळलं की शेतकऱ्यांना किडी आणि रोगातला फरक कळत नव्हता, पण जेव्हा आमचे पेस्ट स्काउट होते ते शेतकऱ्यांकडे जायचे, चर्चा करायचे, त्यांना किडी आणि रोगातला फरक दाखवायचे, त्यामुळे हळूहळू शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये रस निर्माण झाला. आणि शेतकरी म्हणजे हे 5 वर्षाचं जे आम्ही प्रोजेक्ट हा जेव्हा संपला आणि त्याचं एक अवलोकन आम्ही जेव्हा केलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की म्हणजे शेतकऱ्यांकडनं जे फीडबॅक आले तर असं लक्षात आलं की अरे ह्या प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला खूप फायदा झाला, आम्हाला वेगवेगळ्या म्हणजे नियंत्रणाच्या पद्धती कळल्या, कुठली कीड कसा प्रादुर्भाव करते हे कळलं आणि कीड आणि रोगाचा मधला फरक काय हे कळलं. आणि ह्या दृष्टीने म्हणजे कसं होतं की शेतकरी फक्त कुणी सांगेल म्हणून कुठलंही औषध मारत होते, कीड असेल तरी रोगाचं औषध मारलं जायचं किंवा रोग असेल तरी किडीचं औषध मारलं जायचं. पण आता शेतकरी पण जागृत झालेला आहे आणि जे विद्यापीठामार्फत आपण प्रशिक्षण घेतो, मेळावे घेतो किंवा प्रक्षेत्र भेटी घेतो आणि जे मार्गदर्शन आपले सर्व शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना पण आता बरंच भात पीक किंवा कुठलंही पीक असेल त्यातलं ज्ञान अवगत झालेलं आहे आणि शेतकरी पण आता म्हणजे अगदी पूर्ण लक्ष देऊन शेती करतायत. सर, खूप छान सांगितलं तुम्ही, कारण मध्ये एका कामासाठी मी केनियाला गेलो होतो तर मी तिथे बघितलं की कृषी विद्यापीठातील जे विद्यार्थी आहेत ते स्काउटिंगला सकाळी शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर जातात आणि स्काउटिंग म्हणजे कुठल्या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्याचे फोटोग्राफ्स घेणे, ते विविध माध्यमांच्या माध्यमातून शास्त्रज्ञांकडे पाठवणे, नंतर त्याचं प्रोग्रामिंग करणे, अशा प्रकारचं काम विद्यार्थी करतात. तर मला असं वाटतं की आपल्या विद्यापीठामध्ये विद्यार्थी शिकतायत तर त्यांनीसुद्धा मला असं वाटतं की त्यांचे जे प्रॅक्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये जर जवळच्या प्रक्षेत्रावर जाऊन त्यांनी अशा प्रकारचं स्काउटिंग केलं आणि किडींचं त्यांनी जर निरीक्षण केलं, त्याचं नोटिंग केलं आणि आपल्यासारख्या तज्ज्ञांना जर सांगितलं तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा पण सहभाग याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तर मला असं वाटतं की फुलाची पाकळी एक सजेशन मी आपल्याला दिलं, पण हे मला असं वाटतं काळाची गरज आहे. पण विद्यार्थ्यांमार्फत होतं, कारण जे 4थ्या वर्षाच्या म्हणजे 4थ्या वर्षाला शेवटचं ते 7वं सेमिस्टर जे आम्ही म्हणतो त्यावेळेला आपल्या मुलांना एक इंटर्नशिप असते आणि 6 महिने मुलं एका गावात रावे प्रोग्राम आपण ज्याला म्हणतो एका गावात जाऊन राहतात. त्याला शेतकरी एक दिलेला असतो, तो त्याच्या प्रक्षेत्रावर जाऊन त्याची सगळी माहिती घेऊन त्याला गायडन्स देत असतो. त्यामुळे हे काम आपल्याकडनं चालूच असतं आणि आपले विद्यार्थी जाऊन कृषी दूत, आम्ही ज्यांना कृषी दूत म्हणतो, की ते कृषी दूत म्हणून खूप चांगलं काम करत असतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मार्गदर्शनाचा खूप फायदा होतो. मंडळी, खूप इंटरेस्टिंग विषय होता आणि खरंच भात पिकामध्ये जर आपण वेळीच याचं नियंत्रण नाही जर केलं, किडींचं जर नियंत्रण नाही केलं तर 30 ते 40% किंबहुना त्याहीपेक्षा जास्त मोठं नुकसान होऊ शकतं. आणि आत्ताच सरांनी सांगितलं आहे की सुधारित जातींचा अवलंब करणं गरजेचं आहे, म्हणजे ज्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती आहे अशा जातींचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत अशा प्रकारच्या जातींची त्यांनी निर्मिती केलेली आहे, त्या जातींचं ज्ञान आपल्याला अवगत करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्या केंद्राला भेट देणं, प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे. आणि सरांनी सांगितलं की रोपवाटिकेमध्येच खोडकिड्याचा प्रादुर्भाव होतो आणि खोडकिडा ही महत्त्वाची कीड आहे, त्यामुळे त्याचं नियंत्रण वेळीच झालं पाहिजे आणि आपल्याला त्याचं नियंत्रण कुठल्या स्वरूपाचं आहे, किती त्याचा प्रादुर्भाव झाला हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की कृषी विद्यापीठाने जो वैभव विळा विकसित केला आहे, वैभव विळ्याच्या सहाय्याने आपण जमिनीलगत जर कापणी केली तर कोशा अवस्थेत गेलेला जो खोडकिडा आहे त्याचं सुद्धा नियंत्रण होऊ शकतं. अनेक गोष्टी सरांनी सांगितल्या आहेत, म्हणजे या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर भात पिकाचं उत्पादन वाढीमध्ये याचा फायदा होऊ शकतो आणि उत्पादन वाढू शकतं. कारण आपण बघितलं की भात पिकामध्ये बऱ्याच वेळा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही, त्यामुळे किडींचं वेळीच निरीक्षण आणि नियंत्रण करणं ही काळाची गरज आहे. मंडळी, पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी कृषी दर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपण विषय निवडलाय भाजीपाला पिकांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन, असा आपण हा विषय निवडलाय. कार्यक्रमात तज्ज्ञ असतील प्राध्यापक सोमनाथ पवार, कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, जिल्हा अहमदनगर. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूरध्वनीच्या माध्यमातून प्रगतिशील शेतकरी सुद्धा सहभागी होणार आहेत. श्रीयुत गणेश साबळे, मुक्काम खराडी, पोस्ट वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. दुसरे प्रगतशील शेतकरी सुद्धा फोनच्या माध्यमातून आपल्याशी आपले विचार मांडणार आहेत, कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. श्रीयुत वैभव हंडाळ, प्रगतशील शेतकरी आहेत, मुक्काम पोस्ट खंडाबे बुद्रुक, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर. सर, आपण आलात
आणि अत्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये खरंच भात पिकातील एकात्मिक कीड नियंत्रण करणं किती गरजेचं आहे. कारण जर आपण वेळेच केलं नाही आणि आपण जर केलं नाही तर मला असं वाटतं की फार मोठं नुकसान आपलं होऊ शकतं. मंडळी, आपल्या पत्रांची आम्ही नेहमीच वाट बघत असतो आणि सूचनांची आम्ही नेहमी वाट बघत असतो. जर पत्र लिहून आपल्याला जर काही सूचना करायच्या असतील तर जरूर आम्हाला पत्र लिहिण्यासाठी पत्ता आमचा असा आहे. निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आमच्याशी संपर्क साधू शकता, सूचना करू शकता. कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. आपल्याला कल्पना आहे की फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कार्यक्रम जर मिस झाला असेल, आपल्याला बघता नसेल आला काही कारण असतं, तर यूट्यूबच्या माध्यमातून खरंच हा कार्यक्रम आपण परत बघू शकता. सर, आपण इथे आलात, कार्यक्रमात सहभागी झाला, अगदी मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.